मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर जर माझ्या फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे शेळीपालनाविषयी व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा जे शेळीपालन ऑलरेडी करतायत किंवा जे काही जनावरं सांभाळत आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत आहे. बऱ्याच वेळा मित्रांनो कसं होतं की आपण जनावरं किंवा शेळ्या सांभाळतो, पण त्यांच्यासाठी जो 70% खर्च जो होतो तो हा आपल्या चारा पिकावर होत असतो. म्हणजे जर आपण चारा पिकावर जर व्यवस्थितपणे कॉन्सन्ट्रेशन केलं किंवा फोकस केला आणि त्याच्या पद्धतीने जर त्याचं व्यवस्थापन केलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये किंवा शेळीपालनामध्ये किंवा जनावरांच्या व्यवसायामध्ये आपल्याला यश येतं. हे महत्त्वाचं आहे. व्यवसायामध्ये सगळ्यात की पॉईंट हा गवत जे आपण म्हणतो चारा, आणि हे कशा पद्धतीने जास्त प्रोडक्शन घेता येईल आणि चांगल्या व्हरायटी घेता येतील आणि त्याचं पोषक तत्व आपल्याला किंवा प्रोटीन्स आपण म्हणतो ते आपल्या जनावरांमध्ये कसं येतील यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो. तर असाच एक आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे मित्रांनो, हा एक अतिशय उत्कृष्ट चारा आहे. हा हायब्रिड आहे. म्हणजे चारामध्ये आपण बघतो वेगवेगळे हिरवे असतात, वेगवेगळे कलरमध्ये आहेत. हा मित्रांनो कलरमध्ये आहे, हायब्रिड गवत आहे आणि त्याची हाईट साधारणतः एक साधारणतः म्हणजे साधारणतः 3 ते 4 फूट आता सध्या आले आणि असं पूर्ण बांधावर आहे. तर आपण एक शेतकरी आहेत, जाता त्या शेतकऱ्यांनी लावलेला आहे. सर नमस्कार. मला सांगा सर, थोडंसं ह्या चारा पिकाविषयी सांगा. जे हा चारा पीक आहे तर हा ॲक्च्युली तुम्हाला काही सांगता आलं तर सांगा. म्हणजे काय कशा पद्धतीनं हा म्हणजे हायब्रिड आहे. बरं. आणि हे म्हणजे किती साधारणतः महिन्याचं असेल? 6 महिन्याचं असेल. बरं. आणि तुम्ही जो आता हा चारा घेताय हा काडी गवत ना? बरं. हा पण तुम्ही रोजचं डेली रुटीन आहे. तर मित्रांनो पहा, आपल्या चारामध्ये एवढे व्हरायटी आहे, एवढं विविधता आहे की आपल्याला सर्व गोष्टी या चारामध्ये आपल्याला घ्यायला पाहिजेत. मग सोयाबीन असू देल किंवा हत्तीघास असू देल, नेपियर असू देल. नेपियर म्हणजे वेगवेगळे हायब्रिड आहे, DHN6, DHN, सर्व अशा पद्धतीनं आपल्याला हे करायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण प्रयोग केले पाहिजेत आणि सर्व गोष्टी ह्या आपल्याला ह्या आपल्या व्यवसायामध्ये आल्या पाहिजेत. तर नमस्कार केल्याबद्दल धन्यवाद, तुमचा आभारी आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो वेगवेगळे प्रयोग करत राहा. वेगवेगळे हायब्रिडचे जाती विकसित आहेत त्याचा प्रयोग करा आणि त्याच्या पद्धतीनं चारा व्यवस्थापनामध्ये कमी खर्चात कमी व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मॅक्झिमम उत्पादन घेता येईल या दृष्टीनं हे करा. म्हणजे आपल्याला आधुनिककडे जायचं आहे. म्हणजे आधुनिक आपल्याला कसं घेता येईल हे आपल्याला महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो एक छोटीशी माहिती आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.